भूगोल बोर्डाची प्रश्नपत्रिका मार्च 2023 आज आपण पाहणार आहोत. त्यांची उत्तरे आणि गुणदान पद्धत. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. 1. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही मुख्य भूभागापासून तुटलेला भूभाग, ज्वालामुखीय बेटे, प्रवाळ बेटे, खंडीय बेटे. उत्तर प्रवाळ बेटे. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील टिंबटिंब लोकसंख्या असलेला देश आहे. पर्याय: कमी, मध्यम, अत्यल्प, सर्वात जास्त. उत्तर पर्याय क्रमांक 4 सर्वात जास्त. वस्त्यांचे केंद्रीकरण टिंबटिंब या प्रमुख बाबींशी निगडीत असते. पर्याय: समुद्र सानिध्य, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता, हवामान. उत्तर पाण्याची उपलब्धता. पर्याय क्रमांक 3. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था टिंबटिंब प्रकारची आहे. पर्याय: अविकसित, विकसित, विकसनशील, अतिविकसित. पर्याय क्रमांक 3 विकसनशील. प्रश्न दुसरा. योग्य जोड्या जुळवा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अस्तंभ, ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग, काटेरी व झुडपी वने, मैदानी प्रदेश, ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ. अस्तंभचे हे 4 दिलेले आहेत. बस्तंभ, साग, फुटबॉल, प्रमुख रस्ते मार्ग, खेजडी, पंजाब, क्रिकेट. आता आपण यांची उत्तरे पाहूया. ट्रान्स ॲमेझोनिया मार्ग, काटेरी व झुडपी वने, मैदानी प्रदेश, ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ. पहिल्याचं उत्तर पर्यायामधून आपण लिहूया. समोरासमोरच परीक्षेत उत्तरं लिहायची आहेत. पहिल्याचं उत्तर प्रमुख रस्ते मार्ग, दुसरं खेजडी, तिसरा पंजाब आणि चौथा फुटबॉल. रेषा ओढायच्या नाहीत. थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2 4 गुणांसाठी आहेत. क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य. उत्तर क्षेत्रभेटीसाठी आपण पुढील साहित्य घेऊ शकतो. नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, बॅग इत्यादी. स्थानांच्या दिशानिश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे. हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली. प्रत्येक मुद्द्यास 1 गुण आहे. 2 मुद्दे आपण परीक्षेसाठी लिहायचे आहेत. दुसरी टीप. ब्राझीलची किनारपट्टी. ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. हा एक मुद्दा झाला. ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात, त्यामुळे हा किनारा सकल बनला आहे. या किनाऱ्यावर मारांजो बेट, माराजी व साओ मार्कोस उपसार्ग आहेत. 2 मुद्दे लिहायचे आहेत 2 मार्कांसाठी. भारतातील खाणकाम. उत्तर यासाठीही 2 मुद्दे लिहायचे आहेत. मुद्दा क्रमांक 1. भारतात पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोरवा भागात कोळशाच्या खाणीचा उद्योग विकसित झालेला आहे. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमधील कलोल, कोयाली येथे खनिज तेलांच्या विहिरी आहेत. भारताच्या पूर्वेस असणाऱ्या बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखाशी खनिज तेलाचे साठे आहेत. भारतातील राजस्थान राज्यात संगमरवर दगडाच्या खाणी आणि आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा दगडाच्या खाणी आढळतात. प्रत्येक मुद्द्यास गुण 1-1 आहे. इथे 2च मुद्दे लिहायचे आहेत. प्रश्न 4. तुम्हास पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. कोणतेही 4-6 घटक दिलेले आहेत. यातून आपल्याला नकाशामध्ये 4 घटक दाखवायचे आहेत. केंद्रशासित प्रदेश दमण, पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश शीत वाळवंट, उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश कन्याकुमारी आणि 6वा चिल्का सरोवर. इथे सूची तयार केलेली आहे. दमण, पश्चिम घाटातील जास्त
पर्जन्याचा प्रदेश, शीत वाळवंट, उत्तरेकडील लोकसंख्येची जास्त घनता असलेला प्रदेश, कन्याकुमारी आणि चिल्का सरोवर. त्याच्यासाठी एक आपण संज्ञा वापरलेली आहे. इथे नकाशामध्ये क्रमांक दिलेले आहेत. आपण पाहू शकतो 1 क्रमांक, 2, 3, 4, 5 आणि 6 घटक दाखवलेले आहेत. यापैकी फक्त परीक्षेसाठी 4च घटक दाखवायचे आहेत 4 मार्कांसाठी. सूचीचा वापर करायचा आहे. नकाशामध्ये सूची कोपऱ्यात लिहायची आहे. प्रत्येक घटकाला 1 मार्क्स असणार आहे. 4 घटक दाखवायचे आहेत. वेगवेगळ्या संज्ञा वापरून किंवा कलर वापरून, पेन्सिलने आडव्या रेषा उभ्या रेषांचा वापर केला तरी चालेल, डार्क केलं तरी चालेल. ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे प्रश्न 4 आ मध्ये. हा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती? ब्राझीलमधील प्रमुख नदी ॲमेझॉन आहे. ब्राझीलमधील मुख्य बेट कोणते? उत्तर, ब्राझीलमधील मारांजो बेट हे मुख्य बेट आहे. प्रश्न 3, उरुग्वे नदी कोणत्या दिशेकडे वाहते? उरुग्वे नदी पश्चिम दिशेकडे वाहते. साओ फ्रान्सिस्को नदी कोणत्या महासागरास येऊन मिळते? साओ फ्रान्सिस्को नदी अटलांटिक महासागरास येऊन मिळते. उत्तर, अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या कोणत्याही एका नदीचे नाव लिहा. उत्तर, अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या एका नदीचे नाव ॲमेझॉन. एका नदीचे नाव लिहिले तरी चालेल. 2-3 नदींची नावे दिलेली आहेत नकाशामध्ये. प्रश्न 5, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 6 गुणांसाठी ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. प्रश्न 5, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 6 गुण ब्राझीलमधील लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या. ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो. 2 मुद्दे. अजून 3रा मुद्दा पुढे पहा. परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगधंदा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. प्रश्न 2, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. उत्तर, पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने इत्यादी आकर्षणामुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे. पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे. पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणून ब्राझीलमध्ये हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. उत्तर, हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाण तापमान 0° पेक्षाही कमी आढळते. अतिथंड हवामान व बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही. उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फही वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. कारण भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिका व हिमाचल रांगांद्वारे अडवले जाते
व तेथून हे वारे परंतु हिंदी महासागराकडे मागे फिरतात. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. प्रश्न 6. पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख तयार करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सरासरी आयुर्मान वर्ष दिलेले आहे 1980, 90, 2000, 2010, 2016. त्याचा आपण ग्राफ काढलेला पाहूया. एक्स अक्ष वाय अक्ष काढलेला आहे. सरासरी आयुर्मान 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 लिहिलेलं आहे. साल दाखवलेले आहेत. अ अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 वर्ष, वाय अक्षावरती म्हणजेच जी उभी रेषा आहे तिथं 2 सेंटीमीटर बरोबर 10 वर्ष. प्रश्न पहिला 1990 सरासरी आयुर्मान किती आहे? त्या ग्राफचाच वापर करून आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. 58 वर्ष आहे. कोणत्या 2 दशकात सरासरी आयुर्मानात समान वाढ झाली आहे? उत्तर 1980, 1990 आणि 2000, 2010 या 2 दशकात सरासरी आयुर्मानात समान वाढ झालेली आहे. 1910 ते 2016 या काळात सरासरी आयुर्मानात कितीने वाढ झाली आहे? उत्तर 10 वर्षांनी वाढ झाली आहे 1990 ते 2016 या काळात. प्रश्न 6. आ. पुढील आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आपल्याला प्रश्नपत्रिकेत आलेख दिलेला असतो असा, आणि या आलेखाचा वापर करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. एक्स अक्षावरती दिलेली माहिती, वाय अक्षावरती दिलेली माहिती व्यवस्थित वाचन करून घ्यायची. जे प्रमाण दिलेलं आहे ते व्यवस्थित पाहायचं. याचा वापर करून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. वरील आलेखाचा प्रकार कोणता? आलेखाचा प्रकार बहुरेषा आलेख आहे. या आलेखात कोणत्या बाबी दर्शवल्या आहेत? ब्राझील व भारत या देशांचे एकूण राष्ट्रीय उत्पादन या बाबी आलेखात दर्शवलेल्या आहेत. कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे? 1990. 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे? 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न 50% आहे. 2000 मध्ये कोणत्या देशाची एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे? भारताची जास्त आहे. 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्याचा फरक आहे? 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे 16%चा फरक आहे. जो दिलेला आलेख आहे त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत. प्रश्न 7. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. भारत आणि ब्राझील या देशात नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. म्हणजे फरक लिहायचा आहे भारत आणि ब्राझील या देशांचा. भारतातील नागरीकरणाबाबत, ब्राझील देशातील नागरीकरणाबाबत इथे मुद्दे लिहिलेले आहेत. 6 मुद्दे लिहायचे आहेत. 8 मार्कांसाठी. भारतातील नागरीकरणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. ब्राझीलमधील नागरिकांचे प्रमाण तुलनेने अधिक जास्त आहे. 2011च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे 31.2% होते. ब्राझीलमध्ये 84.6% होते. भारतात प्रामुख्याने दक्षिण भागात नागरीकरणाचे प्रमाण आढळते, तर ब्राझीलमध्ये दक्षिण आणि आग्नेय भागात आढळते. भारतातील पर्वतीय प्रदेश वगळता कमी अधिक प्रमाणात सर्वत्र नागरीकरण झाल्याचे आढळते. ब्राझीलमध्ये केवळ आग्नेय भागात नागरीकरणाचे केंद्रीकरण झालेले आढळते. भारतातील तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात व केरळ ही राज्ये अधिक नागरीकरण झालेली राज्ये आहेत, तर ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरिओ, साओ पावलो व गोइआस ही राज्ये अधिक नागरीकरण झालेली राज्ये आहेत.
हे 5 पॉईंट झाले. 6वा पॉईंट आपण पुढे पाहूया. 6 पॉईंट लिहायचे आहेत 8 मार्कांसाठी. भारतातील गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले आहे. ब्राझीलमधील साओ पावलो हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. फरक मध्ये 6 पॉईंट लिहिलेले आहेत. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा. उत्तर ऐतिहासिक म्हणजे पूर्वीचा काळ. भारतात सुमारे 150 शतके ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीपासून म्हणजेच 1947 पासून भारतीय संघराज्याने संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला आहे. पहिले पंतप्रधान यांचंही नाव लिहिलं तरी चालेल. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना व अनेक प्रांतातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. विविध स्वरूपांच्या समस्या असूनही भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील देश आहे. 6 पॉईंट लिहायचे आहेत. क्षेत्रभेटीवेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल? क्षेत्रभेटीवेळी नद्यांचे प्रदूषण होऊ नये म्हणून आपण पुढील उपाय करू शकतो. विनाप्रक्रिया सांडपाण्याचा विसर्गावर बंदी घालणे, विशेषतः पवित्र ठिकाणी. कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे. आज आपण पाहतो की नदीत खूप प्रदूषण झालेलं आहे. नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये म्हणून काही मार्गदर्शक सूचना करणे. प्रत्येक मुद्द्यास